कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बऱ्याच वर्षांनी मी गणपतीची मूर्ती बनवली अंतर सगळ्या गोष्टीत पार्टिसिपेट देखील केलं, पण तर हे केओस। अंतर तू असतीस तर हे सगळं झालंच नसतं। आणि मी असं काय करू जेणे सगळं काय ठीक होईल? एजी, मला तुमच्याशी बोलायचंय। मला तुझ्याशी काही बोलायचं नाही लीला। एजे प्लीज राग सोडा आणि चला ना आपल्या खोलीत। आपल्या खोलीत? आपल्यामध्ये आपलं असं काही नाही लीला। आय कॅनॉट शेअर एनीथिंग विथ यू, प्लीज अंडरस्टँड। तुम्ही एवढे का चिडताय? मी खरंच काही केलं नाहीये। मला माहितीच नव्हतं की तिकडे कोणीतरी साप गोळ्या ठेवल्यात, कोणीतरी मुद्दामून केलं असेल। प्रूव्ह इट। प्रूव्ह? हो, प्रूव्ह कर। सॉरी। सॉरी म्हणजे? नाही करणार मी काही प्रूव्ह। आणि का करू? दरवेळी मी काही केलं नाहीये हे सिद्ध करायला हे काही कोर्ट नाहीये, आपलं घर आहे। आणि मी काय कुठली गुन्हेगार नाहीये, तुमची बायको आहे। आणि मुळात नवरा बायकोचं नातं नाही, विश्वासावर आधारित असते एजे। त्यामुळे तुम्ही सतत मला असे पुरावे गोळा करायला नाही सांगू शकत। मी बोलतेय ते खरंय आणि त्यावर तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल। झालं तुझं, यू मे लीव नाउ। नाही एजे, जोपर्यंत तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही आणि हा राग सोडून आपल्या खोलीत येत नाही तोपर्यंत मी कुठेच जाणार नाही। फाईन। तू म्हणतेस ना तू काहीच केलं नाहीयेस। ज्यांनी कोणी त्या साप गोळ्या तिथे ठेवल्या त्या व्यक्तीला माझ्या समोर उभं कर। आणि इट्स जस्ट नॉट अबाउट यू अँड मी लीला। ह्याच्यामुळे घराचं वातावरण स्पॉइल झालेलं आहे अँड आय डोंट लाईक इट। ठीक आहे, करेन मी हे, पण हे सगळं मी स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी करत नाही, तर आपल्या घरच्या भल्यासाठी मी त्या व्यक्तीला शोधून काढेन। कारण तुम्हाला वाटत नसलं ना तरी आरती नंतर जे काही झालं, जो काही तमाशा झाला, त्याचं मलाही तुमच्या इतकंच वाईट वाटलंय। प्लीज गो। पार्टनर, माझी काळजी घेणं तर सोडच, हे जे तर साधं माझ्याशी बोलायलाही तयार नाहीये आणि मी खरंच काही केलं नाहीये, तुला माहितीये ना। पार्टनर, आता तूच मला ह्यातनं काहीतरी मार्ग दाखव। माझ्या घरच्यांशी इतकं घाणेरडं वागणाऱ्या व्यक्तीचा चेहरा मला सगळ्यांसमोर लवकरात लवकर आणायचा आहे। लीला, एजी आणि आजींच्या पुढे पुढे करून तू सुरुवात चांगली केलीस, पण काही झालं तरी मी तुला या घरात टिकू देणार नाही। विसर्जनाच्या दिवसापर्यंत मी तुझी या घरातून हकलपट्टी करणार, हे नक्की। मी रांगोळी काढून येते। वाह, चला खीर बनवून झाली।
आता आजींना विचारून येते नैवेद्यासाठी कुठल्या भांड्यात खीर काढायची. बिचारी लीला, आधीच तुला स्वयंपाक येत नाही म्हणून तू बदनाम आहेस. त्यात हा अजून एक पदार्थ बिघडू दे, मग झालं. आजी तुला स्वतःहूनच जहागीरदारांच्या या घरातून बाहेर काढते. पार्टनर, खरे तर नैवेद्यासाठी केलेल्या पदार्थाची चव घ्यायची नसते मला माहितीये, पण ही खीर मी तुझ्या नैवेद्यासाठी नाही केली. ही खीर मी त्या श्वेताचं पितळ उघडं पाडण्यासाठी केली. या श्वेतांनी साधा बाप्पाचा प्रसादही सोडला नाही. खरंच काय मुलगी. पार्टनर, ही त्या श्वेताने बिघडवलेली खीर आणि ही मी तुझ्यासाठी आधीच करून ठेवलेली खीर. त्या श्वेतामुळे मी माझ्या कुटुंबावर खारट खीर खाण्याची वेळ नाही येऊ देणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.